तिकडे तामिळनाडूच्या तिरुवल्लूर रेल्वे स्थानकाजवळ मालवाहू गाडीला आग लागलेली आहे। डिझेल घेऊन जाणाऱ्या गाडीला भीषण आग लागली आहे। अग्निशमन आणि बचाव पथकाकडून सध्या आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। सुदैवाने आगीच्या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि ही आग आटोक्यात आणण्यात यश आलेलं आहे। एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एनडीटीव्हीला सांगितलंय की बचाव पथकाने गाडीवर पूर्ण नियंत्रण मिळवलेलं आहे। चेन्नईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वे सेवांमध्ये काहीसा विलंब झालेला होता। अधिकची माहिती जाणून घेऊयात। राजश्री वाघमारे आपल्या सोबत आहेत। राजश्री, आग नेमकी कोणत्या कारणाने लागलेली होती? ऋतुजा, खरं तर तमिळनाडू मधल्या तिरुवल्लम रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे। मालवाहू गाडीच्या 4 डब्यांमध्ये डिझेल होतं आणि ते डिझेल घेऊन जाणाऱ्या गाडीला ही आग लागली आहे। तिरुपतीकडे जाणारी ही गाडी होती आणि अचानक सकाळच्या सुमारास ही आग लागली आहे। या आगीचं नेमकं कारण काही अजून समोर आलेलं नाहीये। मात्र या गाडीमध्ये काही लोकही होते जे प्रवास करत होते, त्यांना सुद्धा बाहेर काढण्यात आलेलं आहे। यामध्ये सध्या कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, सध्याच्या घडीची ही बातमी आहे। आणि मनालीवरून ही गाडी तिरुपतीकडे जात होती, त्यामुळे जे कुठले प्रवासी होते त्या प्रवाशांना सध्या बाहेर काढण्यात आलेलं आहे। अग्निशमन दल आणि बचाव पथक तिथे सध्या दाखल झालेले आहेत आणि आग ही पूर्णपणे नियंत्रणात आलेली आहे। आपण जर या आगीची तीव्रता पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणात ही आग आपल्याला सध्या दिसतीये। एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एनडीटीव्हीला जी माहिती दिली आहे त्या बेसिसवर आपण म्हणू शकतो की सध्या बचाव पथकाची गाडी तिथे आलेली आहे आणि तिथे सध्या नियंत्रण मिळवलेलं आहे त्या सगळ्या आगीवर। आणि चेन्नईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या सगळ्या ज्या रेल्वे आहेत त्या सध्या खंडित झालेल्या आहेत। त्यामुळे जोपर्यंत ही आग पूर्णपणे नियंत्रणात येत नाहीये, सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरळीत होत नाहीये, तोपर्यंत कदाचित तिथली जी रेल्वे प्रवास असेल तो खंडित राहील। ऋतुजा, अगदी राजश्री, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।